असं म्हणलं जातं की कोणत्याही करिअरची डेव्हलपमेंट ही हौसल्यानं होते, म्हणजे मोटिवेशन ज्याला आपण म्हणतो. सपने उन्हीं के सच होते हैं जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. आणि हा जो हौसला आहे, मला असं वाटतं की कुठल्याही विद्यार्थ्याच्या करिअरच्या डेव्हलपमेंट मध्ये हा सगळ्यात मोठा पॅरामीटर आहे. आणि सांगली, कोल्हापूर, अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील करिअर डेव्हलपमेंट सेंटर असा हा कुठलाही ऑप्शन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नसताना माझ्या मनामध्ये नेहमी एक खंत होती की मी ज्या ग्रामीण भागातून 50% 10वीला विद्यार्थी असताना बोर्डात आलो, तर हा फक्त आणि फक्त कोणाच्या तरी हौसल्यामुळे आलं आणि कौतुकामुळे आलं आणि एक गायडन्समुळे आलं. तर एक करिअर डेव्हलपमेंट सेंटर आणि प्लेसमेंट सर्व्हिसेसचा सेंटर का आपण स्वतःहूनच का ओपन करायचं नाही, असा एक प्रश्न निर्माण झाला. आणि त्याला स्वरूप माझ्या आई वडिलांनी दिलं. आणि खास सांगलीकरांसाठी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि या 2-3 जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मी घेऊन येत आहे एक सेंटर फॉर करिअर डेव्हलपमेंट अँड प्लेसमेंट सर्व्हिसेस. ज्या मुलांना वाटतं की मी ते करू शकत नाही, त्यांना या सेंटरला येऊन 100% असं वाटेल की ते मी करू शकतो. यू कॅन. कारण माझ्या डेफिनेशन मध्ये विनरची जी डेफिनेशन आहे ती थोडीशी वेगळी आहे. आणि ती डेफिनेशन अशी आहे, somebody asked me, define a winner. I replied, a loser who has never ever quit. म्हणून अशा पालकांनी आणि अशा सर्व विद्यार्थ्यांनी या सेंटरचं दार ठोठावावं, ज्यांना असं वाटतं की आपल्याला भीती वाटते एखादा निर्णय घेत असताना. तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण हा सेंटर फॉर करिअर डेव्हलपमेंट अँड प्लेसमेंट सर्व्हिसेस ओपन करत आहे, ज्याच्यामध्ये सायकोमेट्रिक टेस्टिंग सर्व्हिसेस ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच होईल, की ज्याच्यामुळं आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या पाल्याला नेमकं आपल्या पाल्याची ब्रेनची ॲप्टिट्यूड लेवल काय हे कळेल. आणि त्या माध्यमातून, त्या रिपोर्टच्या माध्यमातून एक्झॅक्ट डिपार्टमेंट किंवा एक्झॅक्ट आपण म्हणूया वे आपल्याला मिळेल की त्या विद्यार्थ्याला कॉमर्समध्ये जायला जास्त सोयीस्कर होईल का, आर्ट्समध्ये जायला सोयीस्कर होईल का, सायन्समध्ये जायला सोयीस्कर होईल, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जायला सोयीस्कर होईल का, मेडिकल क्षेत्रामध्ये जायला सोयीस्कर होईल. अशा अनेक सगळ्या क्षेत्रामध्ये जिथं जिथं गायडन्स लागेल आणि ॲडमिशन काउन्सिलिंग लागेल किंवा अगदी मी म्हणेन की पर्सनल काउन्सिलिंग लागेल, तर हा सेंटर एक एकमेव पर्याय म्हणून मी सांगलीकरांना आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व लोकांना देत आहे. तर याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आतुरतेनं वाट पाहावी. आणि या माध्यमातून, या सेंटरच्या माध्यमातून फक्त एवढंच नव्हे तर प्लेसमेंट सर्व्हिसेस म्हणजे भारतातील पहिल्या 15 ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर्सच्या यादीमध्ये ज्यावेळी माझं नाव आलं, तर ते काय नंबर ऑफ प्लेसमेंट नव्हतं, तर ज्या मुलाची ताकद नसेल आणि प्लेसमेंट होण्याची शक्यता कमी होती, अशाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तयार करून त्या MNC आणि मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये ज्यावेळी प्लेसमेंट झाली आणि वेगवेगळ्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी सरकारपर्यंत पोहोचल्या, त्यावेळी मला पहिल्या 15 प्लेसमेंट ऑफिसर्समध्ये माझं नाव आलं. तर अशा या पूर्ण सिस्टममधून, मॉड्यूलमधून मला अनेक अजून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देणे सोपं जाईल, जॉब देणे सोपं जाईल. तर आपण त्या दिवशी, ज्या दिवशी ओपनिंग असेल, तर आपले रेझ्युम्स घेऊन यावे, रजिस्टर करावं आणि मला पुन्हा एकदा सर्व जिल्ह्यातून संधी द्यावी की तुम्हाला चांगल्यातल्या चांगल्या जॉब्स आणि अपॉर्च्युनिटीज या सेंटरच्या माध्यमातून तुम्हाला लाभो. आणि एक आगळा वेगळा आपण जे काही आता कोविडमुळं एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की जॉब्स चालले मिळणार नाहीत, तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, माझ्या ट्रेनिंग्सवरती विश्वास ठेवा की ज्या पद्धतीनं मी तुमचे ट्रेनिंग्स घेईन, तुम्हाला एम्प्लॉयबल बनवेन आणि मग एम्प्लॉयमेंटची आणि अनएम्प्लॉयमेंटची या सगळ्या गोष्टींची काही अडचण राहणार नाही. हे मी प्राध्यापक तौहीद मुजावर म्हणून तुम्हाला हमी देऊ इच्छितो. थँक्यू सो मच आणि होप फॉर अ वंडरफुल opening of this
Center for Career Development and Placement Services. Thanks a lot. या सेंटरच्या अंतर्गत करियर गायडन्स, ॲडमिशन्स अँड काउन्सिलिंग सर्व्हिसेस, प्लस ग्रॅज्युएट्स आणि अंडर ग्रॅज्युएट्सला प्लेसमेंट सपोर्ट, सायकोमेट्रिक टेस्टिंग सर्व्हिसेस, स्कूल, कॉलेजेस आणि कॉर्पोरेट लेवलला मोटिवेशनल लेक्चर्स आणि वर्कशॉप्स, त्यानंतर ॲडमिशन्स फॉर फॉरेन लँग्वेज ज्याच्यामध्ये जॅपनीज N1, N2, N3 आणि जर्मन A1 आणि A2, आणि सर्व प्रकारच्या कॅम्पस रिक्रुटमेंट ट्रेनिंग, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला कॅम्पसमधून जावे किंवा ऑफ कॅम्पसमध्ये प्लेसमेंट हवं असेल तर त्यासाठी लागणारे सॉफ्ट स्किल ट्रेनिंग्स, ॲप्टिट्यूड, वर्बल, रिझ्यूम रायटिंग, इंटरव्ह्यू टेक्निक्स या सगळ्याचे ट्रेनिंग कोर्सेस आपल्याकडे सुरू होणार आहेत. आणि एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांना लागणारे इंटर्नशिप प्रोग्राम्स देखील आम्ही लाईनअप करून देणार आहोत. आणि करिअर डेव्हलपमेंटच्या भागामध्ये गायडन्स फॉर हायर स्टडीज ॲट फॉरेन युनिव्हर्सिटीज अँड स्कॉलरशिप प्रोग्राम्स याची देखील पूर्ण कन्सल्टन्सी आणि कन्सल्टंट म्हणून आपल्याला पूर्ण डिटेल्स मिळतील. आणि प्लस ग्रुप असेसमेंट्स, वर्कशॉप्स आणि ट्रेनिंग सेशन्स आपल्या या सेंटरमधून होणार आहे. आणि मला खात्री आहे की या सगळ्या ट्रेनिंग कोर्सेसच्या माध्यमातून एखादा अनएम्प्लॉयेबल स्टुडंट देखील माझ्या ट्रेनिंग सेंटरमधून एम्प्लॉयेबल म्हणून बाहेर पडेल. आणि फक्त त्याला गरज असेल एखाद्या चांगल्या नोकरीची संधीची, तेही आम्ही त्याला संधी आमच्या या सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत. तर एक चांगला ट्रेंड कॅन्डिडेट आणि एक चांगली संधी असं दोघांचं कॉम्बिनेशन एक अतिशय उत्कृष्ट विन विन सिच्युएशन सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ही एक चांगली संधी म्हणून आपल्या समोर येणार.